ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर। तर आता अध्यात्मज्ञान असं उघडलंय दासाने कबीर परमात्म्याच्या कृपेने, त्यांच्याद्वारे दिलेली बुद्धी आणि त्यांच्याद्वारे मिळालेल्या सूक्ष्म वेदाच्या ज्ञानाने। आता ह्या कलियुगात अध्यात्म मार्ग कोणी गुंतागुंतीचा करू शकणार नाही। भक्ती कोणी करा किंवा नका करू, आणि भक्ती करणार, कारण की भक्ती करताच तर आपण वेगळे होत गेलो। पूर्वी आपण हिंदू बनलो, मग ख्रिश्चन बनलो, मग मुसलमान बनलो, मग शीख बनलो। आपण भगवानासाठी वेगळे होत चाललो आहोत। आता राधास्वामी बनले, कोणी निरंकारी बनले। तर हे आपण का झालो? कारण की परमात्म्यासाठी डिवाइड झालो आपण। आता पुन्हा एक होऊ, जेव्हा ज्ञान एक झालेलं असेल, भगवान एकच समोर येईल, आपण पुन्हा एकत्र येऊ। आपण मानव आहोत, जीव आपली जात आहे, मानव धर्म आपला, हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन कोणताही धर्म नाहीये वेगळा। हे एक दिवस तुमच्या हृदयात नीट जागा बनेल याची सत्यतेसोबत, एकतर फॉर्मॅलिटी असते, सत्यतेसोबत तुम्ही ह्याचा स्वीकार कराल की आपण वेगळे नाही आहोत, आपण इथले रहिवासी नाही, आपण सतलोकात राहणारे। आता जो प्रसंग चालू आहे, गीता अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 46 मध्ये सांगितलंय की छोट्या जलाशयावर अवलंबून कोणी व्यक्ती आहे आणि त्याला खूप मोठा जलाशय म्हणजे तळ प्राप्त झालंय, तेव्हा तो छोटा जलाशय मोठा जलाशय मिळाल्यानंतर छोट्या जलाशयाचं जे प्रयोजन उरतं, ठीक अशाच प्रकारे त्या परमात्म ज्ञान मिळाल्यानंतर, ते परमात्म ज्ञान मिळाल्यानंतर त्या परमक्षर ब्रह्मच्या परिपूर्ण मार्गाच्या, त्या अध्यात्म मार्गाच्या प्राप्तीनंतर ह्या छोट्या भगवानांवर, इतर भगवानांवर जशी श्रद्धा असेल, अशी श्रद्धा असेल जशी छोट्या जलाशयावर असते मोठा जलाशय मिळाल्यानंतर। आता कशी? जसा कोणी छोट्या तलावावर आश्रित असायचा, त्यातलं चांगलं पाणी असायचं, स्वच्छ पाणी असायचं, शुद्ध पाणी असायचं, आणि त्याने आपला जीवननिर्वाह करायचं, पण ते पुरेसं नव्हतं, सफिशियंट नव्हतं ते। त्याला माहीत होतं एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तर हाल होऊन परिवारासकट नष्ट होऊ, पण ते पाणी खराब नव्हतं, मात्र पुरेसं नव्हतं। आणि जेव्हा तो तलाव सापडतो तेव्हा ते पाणी त्याहूनही शुद्ध असतंच, तसंच आहे आणि पुरेसं आहे। पण त्या छोट्या जलाशयाला सोडून लगेच त्या दुसऱ्या मोठ्या जलाशयावर ती व्यक्ती आश्रित राहते। तेव्हा ह्याच प्रकारे जेव्हा आपल्याला त्या परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सत्यपुरुषाची माहिती होईल आणि त्याचा महिमा समजेल की त्या परमात्म्याची भक्ती आणि त्याला शरण गेल्यामुळे आपल्याला काय काय लाभ होतील, आणि ह्या ज्या ज्या भगवानांवर आपण अवलंबून आहोत त्यांची काय स्थिती आहे, तेव्हा म्हणतात की तुमची श्रद्धा मग ह्यांच्यावर तितकीच राहील जशी मोठा जलाशय मिळाल्यानंतर छोट्या जलाशयावर उरते। तो छोटा जलाशय वाईट नाही वाटत, पण तो सफिशियंट नाहीये, त्यामुळे त्याचा त्याग करणे हे त्याला योग्य वाटतं। ठीक अशाच प्रकारे ह्या अध्यात्म मार्गाला गीता अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 46 मध्ये समजावण्याचा प्रयत्न केला आहे। बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2 मधला हा बघा, गीता अध्याय नंबर 2 आणि श्लोक नंबर हा 46। सर्व प्रकारांनी परिपूर्ण जलाशयाच्या प्राप्तीनंतर छोट्या जलाशयाचे मनुष्यासाठी जे प्रयोजन असतं, आता यांची बुद्धी तर ब्रह्मपर्यंत होती, हे अनुवादक आहेत। हा सांगतो की ब्रह्मला असतं, ब्रह्मला तत्वाने जाणून घेणाऱ्या ब्राह्मणांचंही समस्त वेदांमध्ये तितकंच प्रयोजन असतं। आता वेदांमध्ये नाही, हे आता अनुवाद करणं जमलं नाही, यांना अक्कल नव्हती की हे वेद, हे ज्ञान कोण सांगत आहे, यांना हे माहीत नव्हतं आजपर्यंत। याचा हा अर्थ होतो की जेव्हा परमात्मा जसं छोट्या जलाशयावर अवलंबून व्यक्तीला सगळ्या बाबतीत परिपूर्ण जलाशय म्हणजे कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट, खूप मोठा,
मिळतो तेव्हा त्याचं तेवढंच प्रयोजन असतं. जसा यांनी तर ब्रह्म लिहिलाय, तो परमक्षर ब्रह्म आहे. त्या परमक्षर ब्रह्मच्या प्राप्तीनंतर, त्या ज्ञानानंतर ह्या छोट्या देवतांमध्ये जशी आस्था, जीवाचं प्रयोजन राहतं तसंच राहतं. जसं मोठा जलाशय मिळाल्यानंतर छोट्या जलाशयाचं राहतं. आता पुण्यात्म्यांनो, सर्वात आधी आपल्याला हे पाहावं लागेल की परमात्म्याला कसं ओळखायचं. आता ओळखीचं काही, आपल्याला देवाची ओळख, परमात्मा आपण ऐकलं कोणाकडून? आपल्या धर्मगुरूंकडून. आपले धर्मगुरू काय सांगायचे की आम्ही वेदांमधलं ज्ञान देत आहोत, आम्ही श्रीमद भगवद्गीतेतलं तुम्हाला सांगत आहोत, आम्ही पुराणातलं ज्ञान तुम्हाला देत आहोत. तेव्हा आजपर्यंत आपण हिंदू धर्मात जन्मलेले प्राणी आपल्या ह्या सद्ग्रंथांना सत्य मानत आलो आहोत की आपले धर्मगुरू पुराणातलं, गीतेतलं आणि वेदातलं, पवित्र सद्ग्रंथातलं ह्यातलंच ज्ञान सांगत आले आहेत. त्यावेळी आपण शिक्षित नव्हतो, आपले पूर्वज शिक्षित नव्हते. शिक्षण प्राप्त करण्याचा केवळ एका वर्णाला अधिकार होता, ब्राह्मणांना. आणि समाजाने त्या ब्राह्मणांना ही सूट दिली होती की तुम्ही ह्या वेदांना, सद्ग्रंथांना जाणून घ्या आणि मग समजल्यावर आम्हाला सांगा. मग आम्ही ह्यात जे मार्गदर्शन केलं आहे आम्हाला समजावून सांगा. आम्ही मग त्याचप्रमाणे आपला जीवन निर्वाह करू आणि त्याचप्रमाणे आम्ही ही परमात्म्याची भक्ती करू. आणि त्यासाठी यांना फ्री सोडलं की आम्ही तुम्हाला दक्षिणा देत राहू, तुम्ही तुमचा निर्वाह देखील करा त्यातून आणि सद्ग्रंथांना खूप बारकाईने जाणून घ्या आणि मग आम्हाला सांगा. ते टीचर होते, टीचर बनवले गेले. आता त्या धर्मगुरूंना जे ज्ञान समजलं ते सुद्धा तुम्हाला मिळालं. तुम्हाला काय सांगितलं गेलंय? ब्रह्मा विष्णू महेश हे सर्वेश्वर, त्यांचे कोणी माता पिता नाहीत, त्यांचे जन्ममृत्यू नाही होत, ते सर्वेश्वर आहेत. आणि काहींनी काय सांगितलं की ब्रह्म सुप्रीम पॉवर आहे, ब्रह्म. आता पुण्यात्म्यांनो, ही तर पोरांची व्याख्या होती, अजाण मुलांची दंतकथा, लोकवेद, सांगोवांगी अज्ञानाने भरलेलं हे सगळं. आता आधी तर तुम्हाला दाखवतो ब्रह्मा विष्णू महेश ह्यांचा जन्ममृत्यू होतो, त्यांना माता पिता आहेत. विशेषतः हिंदू धर्म कम्प्लिटली ह्या दोन देवतांवर अवलंबून आहे, श्री विष्णूजी आणि श्री शंकरजी. त्यानंतर मग जसं आपल्याला ज्ञान मिळत गेलं, वाहवत गेलं, कोणी हनुमानाची पूजा करतोय, कोणी शेरावालीला पूजत आहे आणि काली मातेच्या कुठे लागला आहे पूजेमध्ये. आणि मग अजून खालच्या स्तरावर आलो आपण की आपण कुठे 4 विटा लावल्या त्यावर डोकं ठेवायला लागलो, किंवा कुठे मंदिर, मशीद, गुरुद्वार बांधून दिले, परमात्मा शोधायला लागलो. पण मुख्य रूपाने हिंदू धर्माचे लोक श्रद्धाळू श्री विष्णूजी आणि श्री शंकरजींना सुप्रीम मानून पूजा करायचे. आणि आम्हाला हे सांगितलं गेले की यांचे कोणी माता पिता नाही आहेत. केवळ ब्रह्माजींच्या मृत्यूविषयी तेवढे सांगत असत. वय निर्धारित होतं की 100 वर्षांचं आयुष्य होतं, मग आपोआप जन्म होतो. आणि हे तिन्ही देवता स्वयंभू आहेत अशी निरर्थक माहिती सांगितली आपल्याला. आता आमचे सद्ग्रंथ काय सांगतात, त्यांचे आत्मचरित्र काय सांगते, त्यांचा इतिहास काय सांगतो, ज्या सद्ग्रंथांना आपण खरं मानत होतो. बघा, श्रीमद देवी भागवत 3रा स्कंद, हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. हे बघा, याचे हे सचित्र मोठा टाईप, केवल हिंदी. संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी. आणि हे इथून प्रकाशित आहे, मुद्रित आणि प्रकाशित आहे गीता प्रेस गोरखपूरहून. गीता भवन कार्यालय, कोलकाता का संस्थान, गीता प्रेस गोरखपुर.
ह्याच्या 123व्या पानावर घेऊन जातो तुम्हाला. अगदी दोन मिनिटात सगळी गोष्ट समजून येईल. 123 पानावर हा 3रा स्कंद. भगवान विष्णू आपली माता दुर्गा हिच्या महिम्याची स्तुती करताना म्हणतात, तू शुद्ध स्वरूप आहेस. हा सगळा संसार तुझ्यातूनच उद्भाषित होत आहे. मी ब्रह्मा आणि शंकर आम्ही सारे तुझ्या कृपेनेच विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म, तिरोभाव म्हणजे मृत्यू. आमचा तर जन्म आणि मृत्यू होत असतो. केवळ तूच नित्य आहेस, जगत जननी आहेस, प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. हा प्रकृती शब्द लक्षात ठेवा की दुर्गेला प्रकृती देखील म्हणतात. ज्यावेळी दास तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेत हे सिद्ध करेल की ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती दुर्गेपासून झाली आहे आणि गीतेमध्ये सांगितलंय, त्यावेळी प्रकृती शब्द तुमच्या उपयोगाला येईल की प्रकृती दुर्गेला म्हणतात. गीतेमध्ये 2 प्रकृती सांगितल्या आहेत. एक तर जड, जसे हे अग्नी, वायू, हवा वगैरे, आणि एक चेतन ही दुर्गा प्रकृती आहे. तेव्हा ह्यासाठी म्हणतात की तुम्हीच प्रकृती आहात. आणि मग भगवान शंकर काय म्हणतात बघा. भगवान शंकर म्हणाले, देवी, जर महाभाग विष्णू तुझ्यामुळेच प्रकट झाले आहेत, त्यांच्यानंतर उत्पन्न झालेले ब्रह्मा देखील तुझेच बालक झाले, मग मी तमोगुणी लीला करणारा शंकर काय तुझे संतान नाही झालो? अर्थात मला ही उत्पन्न करणारी तूच आहेस शिवे. संपूर्ण संसारात सृष्टी करण्यात तू मोठी चतुर आहेस. ह्या जगाच्या सृष्टी, स्थिती आणि संहारात तुझे गुण नेहमीच समर्थ आहेत. त्याच तिन्ही गुणांमुळे उत्पन्न आम्ही ब्रह्मा, विष्णू आणि शंकर नियमानुसार आपल्या कार्यात तत्पर असतो. आता पुण्यात्म्यांनो, ह्या पवित्र पुराणाच्या काही ओळींनी 4-5 कॉन्सेप्ट्स क्लिअर केले आहेत. नंबर 1, ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्ममृत्यू होतो, हे अविनाशी नाहीत. दुसरं हे केलं की दुर्गा प्रकृतीला म्हणतात. तिसरं हे झाले की प्रकृती दुर्गा यांची आई आहे. आणि चौथं हे झालं की रजगुण ब्रह्मा आहेत, सद्गुण विष्णू, तमोगुण शिवजी. आणि 5वं हे झालं की हे भगवान फक्त वर्क डन देऊ शकतात. जसं ज्याचं कर्म आहे त्यामध्ये हे काहीही परिवर्तन नाही करू शकत. हे यातून सिद्ध झालं. आता हे सिद्ध झालं की ब्रह्मा विष्णू महेश नाशवंत आहेत. आता जो भगवान नाशवंत आहे आणि आपण त्यांची पूजा करतो, तर आपण सुद्धा नाशवंत आहोत, कारण की आपण तिथे जाऊ जिथे त्यांचा लोक आहे. ब्रह्माजींचा उपासक ब्रह्माजींच्या लोकात, विष्णूजींचा उपासक विष्णूजींच्या लोकात, शिवजीचा उपासक शिवजींच्या लोकात. आणि हे भगवान नाशवंत आहेत आणि ह्यांचाही मृत्यू होईल, ह्यांचा लोक ही नष्ट होईल. मग आपण सुद्धा गेलो जन्ममृत्यूमध्ये. म्हणजे आपल्याला कंप्लीट मोक्ष नाही मिळाला, संपूर्ण मोक्ष नाही मिळाला. कोणता मोक्ष? श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये सांगितलंय की हा वर मूळ आणि खाली 3 गुणरूपी शाखा असलेला संसार रूपी वृक्ष आहे. आणि जो संत ह्याच्या सगळ्या विभागांची भिन्न भिन्न फोड करून सांगेल, तोच तत्वदर्शी संत आहे, वेदांचं तात्पर्य जाणणारा आहे. परत सांगितलंय की त्यानंतर गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलं आहे, जेव्हा तत्वदर्शी संत भेटेल त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यावर साधक परत फिरून कधीच संसारात येत नाहीत. आणि ज्या परमेश्वराने सगळ्या ब्रह्मांडांची रचना केली आहे, अर्थात ज्या परमेश्वरामुळे संसाररूपी वृक्षाच्या प्रवृत्तीचा विस्तार झाला आहे, भावार्थ आहे की ज्याने सगळ्या ब्रह्मांडांची रचना केली आहे, तो कंप्लीट गॉड आहे, तो पूर्ण परमात्मा आहे. फक्त त्याचीच भक्ती करा, गीता ज्ञानदाता स्पष्ट करतोय.
आणि मग सांगतो की अर्जुन, 4थ्या अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकात, 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात गीताजीमध्ये आणि 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतो, अर्जुन, तुझे आणि माझे पुष्कळ जन्म झालेले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. आता जसं आपण श्रीकृष्णजींना मानत आलो आहोत की श्रीकृष्णजींनी गीतेचं ज्ञान दिलं आहे, ह्या ज्ञानांच्या आधारे आपण चाललो, तरीही गीता ज्ञानदाता तर स्वतःविषयी सांगतो की मी नाशवंत आहे, माझे जन्ममृत्यू होतात. ज्याचे स्वतःचे जन्ममृत्यू होत आहेत, मग त्याच्या उपासकांचे जन्ममृत्यू होतील. गीता अध्याय नंबर 18 मध्ये श्लोक नंबर 62 मध्ये म्हटलंय, त्यामुळे म्हटलंय की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेने, त्या परमेश्वरच्या कृपेने तूच परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. आणि त्याला शरण गेल्यामुळे तुझा कंप्लीट पूर्ण मोक्ष होईल. आता तो परमात्मा कोण आहे, कसा आहे, कुठे राहतो, ह्याची माहिती कुठे आहे? गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 25 पासून 31 पर्यंत गीता ज्ञानदात्याने माहिती दिली आहे की कोणी तर केवळ देवतांची पूजा करून निश्चिंत राहतो आणि कोणी स्वाध्याय करतो, जसं कोणी गीतेचं पठण करतो, कोणी वेदातले मंत्र पाठ करून त्यांना रिपीट करत राहतो, स्वाध्याय करत राहतो, आवृत्ती करत राहतो, आणि कोणी फक्त योगाभ्यासच करतो. कोणी प्राण आपान ह्या आपांच्या क्रियेला, जसं कोणी म्हणतात की श्वासावर लक्ष ठेवा, बाहेर येत आहे, आत जात आहे, काय गोष्ट झाली, नाही लक्ष ठेवलं तरी हा ये जा करत राहणार. सांगायचा भाव आहे की हे अशा प्रकारे जे साधना करत आहेत, कोणी तपश्चर्या करतात, घोर तप करतात, सगळे आपापल्या साधनेला पापनाशक मानतात. म्हणजे तो साधना जी करत आहे तिला अंतिम मानतो आहे, योग्य मानतो आहे, यथार्थ मानतो आहे. नंतर लगेच म्हटलंय 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात की अर्जुन, ह्या यज्ञांची म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती त्या सच्चिदानंद घनब्रह्मने, सच्चिदानंद घनब्रह्मने म्हणजे पूर्ण परमात्म्याने, परमक्षर ब्रह्मने स्वतः येऊन सांगितली आहे. आपल्या अमृतवाणीमध्ये बोलून, आपल्या मुखकमलाने बोलून जी वाणी म्हटली आहे तिला सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी म्हटली जाते. कबीर वाणी आहे ती. त्यामध्ये या अध्यात्म यज्ञांची, अनुष्ठानांची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि ते तत्वज्ञान आहे. ते समजल्यावर तू सगळ्या पापकर्मातून मुक्त होशील. आता 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलंय की अर्जुन, त्या तत्वज्ञानाला जे सच्चिदानंद घनब्रह्म स्वतः येऊन आपल्या मुखकमलाद्वारे सांगतात, ते तत्वज्ञान आहे. आपल्या अमृतवाणीत सांगतो, आपल्या मुखाने सांगतो, ते तत्वज्ञान आहे. आणि ते तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, निष्कपटपणे त्यांची सेवा केल्याने ते तत्वदर्शी संत तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आता पुण्यात्म्यांनो, ह्या श्री मद्भगवद्गीतेच्या अनुवादकर्त्यांनी आपल्या बुद्धीला श्रीकृष्णजीवर फिट केलं की श्रीकृष्णजी गीतेचं ज्ञान देत आहेत. श्रीकृष्णजी परब्रह्म आहेत, श्रीकृष्णजीच पूर्ण ब्रह्म आहेत. आणि ह्यालाच आधार मानून गीतेचा अनर्थ करून टाकला यांनी अनुवादाचा. अनुत्तमला आणि सर्वश्रेष्ठ लिहून टाकलं. अनुत्तम शब्द एका 4थ्या वर्गातल्या मुलाला विचारा, बाळा बॅड इंग्रजीतलं विचारा एखाद्या मुलाला, गुड कशाला म्हणतात आणि बॅड कशाला म्हणतात, उत्तम कशाला म्हणतात, अनुत्तम कशाला म्हणतात. उत्तम श्रेष्ठ, अनुत्तम अश्रेष्ठ, फालतू. आणि या अडाण्यांनी, अज्ञानांनी, अनुवादकर्त्यांनी अनुत्तम शब्दाचा अर्थ केला ज्याहून उत्तम इतर कोणीही नसेल. अरे काय गजब आहे हा. आता थोडीशी झलक दाखवतो तुम्हाला की गीता अध्याय नंबर 7 मध्ये श्लोक नंबर 12 पासून तुम्हाला 19 पर्यंत माहिती देऊ आज
आणि ज्याला ऐकून जो, बघा पुण्यात्म्यांनो, हा सत्संग आहे आणि हे असं ज्ञान आहे जे समजल्यानंतर संसारात काही समजायचं शिल्लक नाही राहणार. पुण्यात्म्यांनो, तुम्ही विद्यार्थी आहात. संपूर्ण जगातले मानव, तुम्हाला पोशाख वेगळा मिळाला आहे. हे शरीर काय एक वेश आहे, हे कव्हर आहे. आपल्या ओरिजिनल शरीरावर जे सूक्ष्म शरीर आहे त्यावर हे कव्हर आहे, एक कापड आहे. संतांनी ह्याला चोला म्हटलं आहे. वस्त्र, गीतेमध्ये ह्याला वस्त्र म्हटलं आहे की जशी व्यक्ती जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र ग्रहण करते तसं हे शरीर आहे. तेव्हा हा जो ड्रेस तुम्हाला मिळालेला आहे मानवाचा, तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्ही तुमचा उद्देश विसरलेला आहात, कारण की तुम्हाला टीचर चांगला नाही मिळाला. कारण की सांसारिक व्यक्तींच्या क्रिया ज्या आपण बघतो, आपण त्यातच मिसळून गेलो की बस एवढंच काम आहे आपलं. आणि कधी सण उत्सव झाला तर थोडंफार करून पूजापाठ, खाऊन घेतलं, बस एवढंच काम आहे. बाकी काम आपलं तर हेच आहे. सांसारिक कर्तव्य आपलं हे इतकंच मानलं होतं की मुलं झाली, त्यांचं पालन पोषण केलं, त्यांचा विवाह करावा, मग त्यांना मूल होईल आणि मग आपण मरावं. फायनल झालं. अरे हे तर स्टार्ट देखील केलं नाही मनुष्याचं काम आपण. हे तर पशुपक्षी देखील करतात हे काम. तेव्हा आपल्याला टीचर चांगले नाही मिळाले, ज्यामुळे आपल्याला गोडी नाही लागली जशी लागायला हवी होती. आता जर परमात्म्याला हे विशेष मनुष्य जीवन द्यायचं नसतं, त्याचं काही विशेष कार्य नसतं, तर एक 84 लाख प्रकारच्या योनी बनवल्या, एक अजून बनवली असती त्यांच्यासारखी. त्या पुण्यात्म्यांना हा पोशाख मिळाला आहे जे खूप पुण्यकर्मी प्राणी आहेत, जे परमात्मा मिळवण्या योग्य मार्क्स मिळाले आहेत त्यांना, म्हणून त्यांना हा प्रवेश मिळाला आहे या भगवानाच्या युनिव्हर्सिटीमध्ये. जिथे परमात्मा मिळू शकतो त्यांना हा ड्रेस निराळा मिळतो. शाळेमधली मुलं असतात त्यांचा ड्रेस वेगळा असतो, आणि इतर जी मुलं असतात जे काम शेतात करतात, मोलमजुरी करतात, त्यांचा ड्रेस वेगळा असतो. ह्याच प्रकारे तुम्ही विद्यार्थी आहात आणि आध्यात्मिक गुरु जे आहेत ते टीचर असतात, आणि टीचरचं काम आहे सिलॅबस शिकवणं. आपले लोकवेद दंतकथा नाही सांगावी मुलांना, तो तर शत्रू असतो त्यांचा, जो सिलॅबस सोडून ज्ञान देतो. तर आजवर जितकेही आपले धर्मगुरू होते ते महापुरुष सोडून ज्यांना भगवान भेटले, ज्यांची शुभनामे दासाने आधीच सांगितली आहेत. बाकी सारे आपल्याला लोकवेद सांगत होते, गीतेहून आपले सद्ग्रंथ सोडून ज्ञान देत होते. आता दास तुम्हाला ऐकवणार आहे. 7व्या अध्यायात स्पष्ट लिहिलं आहे ह्या गीता ज्ञानदात्याने की अर्जुन, आता तुला मी असं ज्ञान सांगणार आहे जे ऐकल्यावर, जे समजल्यावर मग ह्या संसारात जाणण्यासारखे काही शिल्लक नाही राहणार. आता बघा, आता त्यापूर्वी थोडी कॉन्सेप्ट ही क्लिअर करतो आहे. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात यांनी गडबड करून ठेवली आहे अनुवादकर्त्यांनी. हे बघा, 4थ्या अध्यायाचा 32वा श्लोक हा पहा. ही आहे श्रीमद भगवत गीता, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. जयदयाल गोयंदका यांचे अनुवादक आहेत. आणि हा अध्याय नंबर 4चा आणि श्लोक नंबर 32. ह्यामध्ये बघा, एवं बहुविधः यज्ञः वितताः, हा ब्रह्मण हा शब्द आहे. ब्रह्मणमुखे, ब्रह्मणमुखे. तुम्ही एज्युकेटेड आहात पुण्यात्म्यांनो. परमात्म्याने तुम्हाला शिक्षण यासाठी दिलं आहे की तुम्ही भगवानाला ओळखण्यात सक्षम व्हावं. नाहीतर मागचा इतिहास बघा, दासाचा जन्म झाला तेव्हा आमच्याकडे कुठलं शिक्षण नव्हतं आणि सगळे सुखासमाधानात राहायचे, प्रेमाने राहायचे, बेईमानी नव्हती. ह्या शिक्षणाने आपली नैतिकता बिघडवली आहे. जेव्हापासून आपण शिक्षित आणि स्वतःला विकसित मानतो, जसं काही मोठी प्रगती केली, आपलं पतन केलं आपण. अशा फिल्म्स बघतात मुलं, असा बिघडला. आपापसात प्रेम उरलं नाही. परमात्म्याला माहीत होतं की ह्यात अवगुण खूप आहेत, म्हणून आत्तापर्यंत आपल्याजवळ हे विष येऊ दिलं नव्हतं एज्युकेशन बाबतचं. आता देणं, हे एज्युकेशन देणं गरजेचं वाटलं की त्याशिवाय हे समजू नाही शकणार की भगवान कोण आणि कसा आहे. हे आपल्या काळाचे दूत ह्यांना मूर्ख बनवून बसले आहेत.
त्यामुळे परमात्म्याने तुम्हाला शिक्षण दिलं आणि ही इन्स्ट्रुमेंट्स बनवली. आज आपण प्रोजेक्टर बघत आहात, चिप बघत आहात, मोबाईलद्वारे आपला सत्संग ऐकता आहात. हे गॉड गिव्हन आहे, माणसाच्या स्तराच्या बुद्धीने बनवलेलं नाहीये. पुण्यात्म्यांनो, 1994 मध्ये दासाने सत्संग सुरू केला होता गुरुदेवांच्या आदेशावरून. त्याआधी चॅनेल्स नव्हते. त्याच्या आधी हे VCR होते, हे मोठे मोठे एवढे असायचे. त्यात DVD ती चालायची, थोडे थोडे असायचे. सुरुवात झाली होती त्याची. आणि ना कोणते TV चॅनेल्स होते. आता परमात्म्यांनी विस्फोट केला. अशी साधनं बनवली की परमात्म्याची मुलं यथार्थ ज्ञान घरबसल्या बघतील आणि भगवानाला ओळखल्यावर पळत पळत येतील, आपलं कल्याण करून घेतील आणि सदैव सुखी होतील. तर तेव्हा हे ह्याकरता असं समजावत आहे तुम्हाला की आपले हे सद्ग्रंथ आहेत ज्यांना तुम्ही शिरोधार्य मानत आले आहात. आता श्रीमद भगवद्गीतेचं स्थान हिंदू समाजामध्ये अद्वितीय आहे. आणि जेव्हा आमचा ते का आहे, कारण की ह्यामध्ये एक अनमोल ज्ञान आहे. त्यामुळे शिरोधार्य आहे आम्हाला आणि खूप आदराने आपण ह्या ग्रंथांचं नाव घेतो, श्रीमद भगवद्गीताजी. आता ह्यात लिहिलं काय आहे, ही आपल्याला संदेश काय देत आहे ह्याच्या उलट आपल्याला सांगितलं जात होतं. अमृताऐवजी आपल्याला विष दिलं जात होतं. तेव्हा आता आपण अमृत पिऊ, विष सोडून देऊ. जेव्हा आपल्याला ओळख होईल, तर हे ओळखण्यासाठी तुम्हाला या सद्ग्रंथांशी परिचित केले जाते. आता बघा, हा आहे अध्याय नंबर 4चा श्लोक नंबर 32. ह्यामध्ये हे आहे, एवं बहुविधः यज्ञः विततः ब्रह्मणः मुखे. हा ब्रह्मणः मुखे शब्द आहे. कर्मजान विद्धि तान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. ह्याचा अर्थ यांनी कसा केलाय की अशा प्रकारे आणखीही खूप प्रकारचे यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान. यांनी ब्रह्मणामुखेचा अर्थ इथे अनर्थ केला. वेदाची वाणी सांगितला, लिहिला. वेदाच्या वाणीत सविस्तर सांगितले आहे आणि त्या सर्वांना तू कर्मजान, हे चुकीचं आहे. शारीरिक क्रियेद्वारे संपन्न होणारे समज. अशा प्रकारे तत्वाने जाणून घेऊन त्यांच्या अनुष्ठानाद्वारे तू कर्मबंधनातून पूर्णपणे मुक्त होशील. आता यांनी जी गडबड केली आहे, इथे केली आहे, ब्रह्मणामुखेचा अर्थ केलाय वेदाची वाणी. आता बघा, म्हणतात, चोर चुराव तोंबडी और गड्ढे पाणी में वो गड्ढे वा उपरावन सच्चाई छानी ना. आता एखाद्या चोराने कोणाचा सुका भोपळा चोरला. आता त्याला लपवायला जागा सापडली नाही, तेव्हा पाण्यात सोडला खाली आणि बाहेर येऊन बसला. एवढ्या वेळात तो परत वर आला. तो परत खाली दाबत असे आणि मग परत थोडा चमकत वर यायचा. तेव्हा यांनी प्रयत्न खूप केला आहे सत्याला त्या सुक्या भोपळ्यासारखं पाण्यात लपवण्याचा, पण लपून राहत नाही पाण्यात सुका भोपळा. तर आता बघा, गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये हाच शब्द आहे ब्रह्मणः. इथे यांनी अनुवाद बरोबर केलाय. हा बघा, अध्याय नंबर 17तला श्रीमद भगवद्गीता आणि श्लोक नंबर 23 मध्ये ओम तत्सत इति निर्देशः. हा ब्रह्मणः शब्द आहे. ब्रह्मणः त्रिवेदः स्मृतः. ब्राह्मणः तेन वेदाः च यज्ञाच विहितः पुरा. याचा अर्थ यांनी बरोबर केला इथे. ओम ओम तत् तत् सत सत असं हे आहे 3 प्रकारचं. ब्रह्मणः म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मचं नाव सांगितलं आहे. ह्या ब्रह्मणाचा अर्थ हा आहे खरा. ब्रह्मणः म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म. आता पुण्यात्म्यांनो, ब्रह्मचा अर्थ तसा तर परमात्मा होतो, पण ब्रह्मने जसा ईश म्हणजे काय होतं? स्वामी, धनी, परमात्मा. ईश म्हणा, ब्रह्म म्हणा. आता पुन्हा परब्रह्म शब्द आला आहे. आपल्याला ऐकायला मिळाला परब्रह्म म्हणजे ह्याचा नेक्स्ट ब्रह्म, ब्रह्मचा नेक्स्ट. जसे एक आजोबा, एक पणजोबा, आजोबांच्या वरचे आजोबा, नेक्स्ट ग्रँडफादर. तेव्हा ब्रह्म, मग परब्रह्म, नंतर आपण ऐकला पूर्ण ब्रह्म. आणि महापुरुषांच्या वाणीमध्ये आपण ऐकलं आहे पारब्रह्म. पारब्रह्मचा अर्थ आहे कंप्लीट, सगळ्यांहून पार, सगळ्यात वर, सर्वात शेवटचा.
तेव्हा श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 15 मधल्या श्लोक 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत. पुरुष म्हणा, राम म्हणा, ईश म्हणा, ब्रह्म म्हणा. आता जसा ब्रह्म, मग परब्रह्म आणि नंतर पूर्ण ब्रह्म. ह्याच प्रकारे गीताजीमध्ये 3 पुरुष सांगितले आहेत 15व्या अध्यायाच्या 16 आणि 17 मध्ये. आता आधी तिथे घेऊन जातो तुम्हाला, मग हे सगळं ज्ञान तुमच्या लक्षात येईल. आता पुण्यात्म्यांनो, इतका एज्युकेटेड इंटेलिजंट माणूस झाला आहे आज. हे कॉम्प्युटर चालवतात छोटी छोटी मुलं आणि मुली. ह्या मोबाईलवर अशा सिस्टीम्स त्यांना खूप चांगल्या प्रकारे सेट करून चालवतात. आणि ह्या अध्यात्म मार्गामध्ये सगळे मागे पडलो आपण. आता आपण अध्यात्म मार्गामध्ये पुढे येऊ. पूर्ण जग सुखी होईल, तुम्हीही सुखी व्हाल, आत्मिक शांती मिळेल. जो परमात्मा कार्य करतो तो परमात्मा तुमच्या बरोबर राहील, तुम्हाला ते सुख देईल. आता पहा, कितीही चांगली फिल्म तुम्ही बघत आहात आणि कितीही सुखसुविधा तुम्हाला उपलब्ध केल्या वैज्ञानिक प्रकाराने, आणि उद्या एका तरुण मुलाचा मृत्यू झाला, डोळ्यांना सुख नाही देणार टेलिव्हिजन आणि ते गाणं, त्यांना फोडून टाकावंसं वाटेल, जाळून टाकावंसं वाटेल. तेव्हा पुण्यात्म्यांनो, हे नकली सुख आहे. खरं सुख भगवानामुळे मिळेल, ज्याचा दास तुम्हाला विधी सांगेल. तुम्हीही सुखी, तुमचं कुटुंबही सुखी, तुमच्या 101 पिढ्या पार होतील. तो मार्ग तुम्हाला सांगेल. आता बघा, 15व्या अध्यायाच्या 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत, 3 भगवान आहेत, 3 ब्रह्म आहेत. अध्याय नंबर 15चा हा श्लोक नंबर 16 हा इथे आहे. ह्यात लिहिलं आहे की द्वौ इमौ पुरुषौ लोके क्षरहा च अक्षरहा च एवच क्षरहा सर्वाणि भूतानि कूटस्थ अक्षरहा उच्यते. 16वा श्लोक. ह्याचा अनुवाद इथे केलाय यांनी. या संसारात नाशवंत आणि अविनाशी सुद्धा हे 2 प्रकारचे पुरुष आहेत. आता बघा, यांनी क्षर म्हणजे नाशवंत, अक्षर म्हणजे अविनाशी केलं. हे लिहायला हवं होतं, ह्या संसारात क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष हे पुरुष आहेत ना, हे दोन्ही संस्कृतमध्ये ह्याच्या बरोबर लावले जातात. क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष हे 2. आणि त्यांना पाहिलं तर नाशवंत आणि अविनाशी ह्या 2 प्रकारचे पुरुष आहेत. पुरुष म्हणजे परमात्मा आहे, प्रभू आहे, भगवान आहे, ईश आहे, स्वामी आहे. आणि संपूर्ण प्राण्यांचं शरीर तर नाशवंत आहे, जीवात्मा अविनाशी म्हटला जातो. आता काय आहे, हा क्षरपुरुष केवढा धनी आहे, अक्षरपुरुष केवढा धनी आहे, आणि परम अक्षर. आता तिसरा कोण आहे, तिसरा आधी दाखवतो तुम्हाला. तिसरा जो आहे तो परम अक्षर पुरुष आहे. आता इकडे आपल्या 15व्या अध्यायात 16व्या श्लोकमध्ये 2 पुरुष आहेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. हे दोन प्रकारचे पुरुष आहेत, आणि त्यांच्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत ते नाशवंत आहेत, आणि हा स्वतःही नाशवंत आहे. जीवात्मा तर गाढवाचाही नाही मरत, कुत्र्याचाही नाही मरत. आता इकडे बघा, 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात काय लिहिलंय की उत्तम पुरुष तू अन्यहा. हा उत्तम पुरुष म्हणजे श्रेष्ठ परमात्मा तर या दोघांहून अन्य आहे, क्षरपुरुष आणि अक्षर पुरुषाहून. क्षरपुरुष क्षर आणि अक्षर, नाशवंत व अविनाशी हे 2 प्रकारचे पुरुष आहेत. ह्यामध्ये लिहिलंय 17व्या श्लोकात 15व्या अध्यायाच्या की उत्तम पुरुष तू अन्यहा परमात्मा इति उदारतः या लोकत्रयम आविश बिभर्ती अव्यय ईश्वरः. होय होय, उत्तम पुरुष तर अन्यही आहे. ह्या दोघांहून कोणी वेगळा आहे तो श्रेष्ठ भगवान परम अक्षर ब्रह्म 3ऱ्या नंबरचा. उत्तम पुरुष तर अन्यही आहे, जो तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो. अविनाशी परमेश्वर परमात्म्याचं असं वर्णन केलं जातं ह्याच 15व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात. हा बघा, 15व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात ह्यात सांगितलं आहे की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी य तमवेद स वेदवित. यांनी अनुवाद केला की ऊर्ध्वमूलम, आदी पुरुष परमेश्वर रूपी मूळ असणारा. ह्याचा अर्थ हवा होता ऊर्ध्व म्हणजे वर, मूळ असणारा हा तर पूर्ण परमात्मा आहे. आणि अधशाखम, इथे यांनी अधचा अनर्थ केला, ब्रह्मारूपी मुख्य फांद्या असणारा नाही. अध म्हणजे खाली आहे, ऊर्ध्व म्हणजे वर आहे. ह्यामध्ये अध 2दा आहे, अध अध ह्या 2ऱ्या श्लोकात. आणि इथे यांनी ऊर्ध्व पण आहे. इकडे बघा, यांचाच अनुवाद बघूया. अध म्हणजे खाली आहे,
अध म्हणजे खाली, अध म्हणजे खाली, आणि ऊर्ध्व म्हणजे वर. ऊर्ध्व म्हणजे वर. आता इकडे बघा, आपण पुन्हा आलो परत 15व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात. ऊर्ध्वमूलम अधशाखम. ऊर्ध्वमूलम अधशाखम. हा अधशाखम हा आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी य तमवेद स वेदवेद. आता यांनी हे चुकीचं केलं आहे. हे लिहायला हवं होतं की वर जो मूळ असणारा, वर मूळ असणारा तो तर परमेश्वर आहे, पूर्ण परमात्मा आहे. हे बरोबर आहे. अधशाखम चुकीचं केलंय. खाली फांद्या असणाऱ्या आणि संसार रूपी पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हणतात. वेद ज्याची पानं म्हणतात. आणि त्या संसाररूपी वृक्षाचं जी व्यक्ती, जो संत मुळासहित तत्वाने जाणतो आहे, तो आहे सवेदविद. तो वेदांचं तात्पर्य जाणणारा. होय होय, तो तत्वदर्शी संत आहे, जो या संसाररूपी वृक्षाचे सगळे विभाग सांगेल. हा पहा, संसाररूपी वृक्ष दाखवतो तुम्हाला आधी. हा आहे ऊर्ध्वमूलम अधशाखम. अधशाखम, ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यह तमवेद स वेदविद. आता पहा, हा आहे वृक्ष जो जमिनीच्या बाहेर दिसून येतो. परमेश्वरजींनी, कबीर परमेश्वरजींनी 600 वर्ष आधी आपलं ज्ञान सांगितलं होतं एक, आणि ते लीला अशीच करतात. आपल्या मुखकमलातून यथार्थ ज्ञान सांगतात आणि त्या ज्ञानाला मग लिपिबद्ध केलं जातं. त्याला सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी म्हटलं जातं. त्यामध्ये परमात्म्याने सांगितलं होतं, अक्षर पुरुष एक पेड़ है और सरपुरुष वाकी डार, निरंजन म्हणा, क्षरपुरुष म्हणा, और तीनों देवा शाखा है बाई पात रूप संसार. त्या परमेश्वराने, तो परमात्मा, जसे रामानंदजींना भेटले होते, स्वामी रामानंदजींना, त्यांनी परमात्म्याला जसं वर बघितलं, मग त्याला खाली एका सिंपल वेशभूषेत धाणक विणकराच्या रूपात बनारसमध्ये बघितलं. जेव्हा म्हणाले, दो ठोड़ है एक तू भया एक से दो, और गरीबदास हम कारणे तुम आए हो मगदो. तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, और गरीबदास तेरे रूप बिना रामानंदजी म्हणत आहेत, और न तू जान. तुम्हीच साहेब आहात, तुम्हीच परमात्मा आहात, सद्गुरु खरं ज्ञान देणारे तुम्हीच आहात. तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, और गरीबदास जी, जसं तुलसीदासजींनी रामायण लिहिलं होतं, चित्ररूप बनवलं होतं, त्याप्रमाणे गरीबदासजींना परमात्म्याने दिव्य दृष्टी दिली होती. ते संपूर्ण सत्यकथन गरीबदास साहेबजींनी आपल्या वाणीत लिहिलं आहे, त्यामुळे गरीबदासजींचं नाव येतं. पण वार्ता चालली आहे रामानंदजी आणि परमात्म्याची. तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, गरीबदास तेरे रूप बिना और न दूजा हंस. बोलत रामानंद जी सुनो कबीर करतार, कहे कबीर गरीबदास सब रूप के तुम ही सृजनहार. तेव्हा इथे सांगितलं जातं की तुम्ही सद्गुरू ही तुम्हीच आहात. खरं ज्ञान ह्या पृथ्वीवर तुमच्याशिवाय कोणालाच माहीत नाही. तेव्हा परमात्मा आले होते. एक आपण त्यांना कवी म्हणून फायनल करून टाकलं, त्यांची क्लोज केली फाईल. आता पुन्हा उघडू, जेव्हा हिऱ्याची ओळख पटेल तेव्हा तुम्हाला हिरा कोण ते समजेल. तर त्या परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीमध्ये, आपल्या कबीर वाणीमध्ये काय लिहिलं होतं? अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वाकी डारे, तीनों देवा शाखा है ये पात रूप संसारे. आणि ही गीता काय म्हणते 15व्या अध्यायाचा प्रथम मंत्र, की जो संत ह्या उलट्या लटकलेल्या संसाररूपी विभाग, वृक्षाचे सगळे विभाग पानांसहित मुळापासून पानांपर्यंत समजावून सांगेल, तो तत्वदर्शी संत आहे. ओळख सांगितली तत्वदर्शी संताची. आता बघा, हा आहे पूर्ण परमात्मा, हा परमाक्षर ब्रह्म आहे. हे असं घेऊ. हे आहे मूळ, जे मूळ आहे ऊर्ध्व मूलम. हा परमाक्षर ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म परमेश्वर. आणि हे खोड अक्षर पुरुष, हे जे बाहेर दिसत आहे हा तर अक्षर पुरुष आहे, खोड. आणि त्यापासून एक मोठी फांदी निघाले, तिला क्षरपुरुष समजा, क्षरपुरुष. आणि हे 3 रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी रूपी ह्या 3 फांद्या आहेत. आणि हा पर्णरूपी संसार, ह्या पानांच्या रूपात आपण आहोत पुढे. आणि मूळ कोण आहे? हा स्वतः आहे परमात्मा. हा स्वतः आहे परमात्मा.
हे बघा. हे कोण आहेत? हे कबीर साहेब आहेत. पूर्ण ब्रह्म कबीर साहेब, परम अक्षर ब्रह्म. हे सगळ्या संसाराचे आधार आहेत. हे सगळ्यांचं पालन पोषण करणारे आहेत. जसं संसाररूपी वृक्षाचं संवर्धन होतं ते मुळापासून होते. आता जिथे दास तुम्हाला जिथे आणू इच्छितो तिथे आणेल. गीता अध्याय नंबर 15 मधला श्लोक नंबर 1 तुम्ही वाचला. यामध्ये स्पष्ट केलंय की तत्वदर्शी संत कसा असेल. हे बघा, हा आहे 15व्या अध्यायाचा पहिला श्लोक. ह्यामध्ये सांगितलंय की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी य तमवेद स वेदवित. वरती मुळं आणि खाली तिन्ही गुणरूपी फांद्या असलेला, हे ह्याला सगळं कंप्लीट एकत्र करून आपण वाचूया ना. ऊर्ध्वमूलम अधशाखम, खाली फांद्या असणारा वाचा ह्याला. आणि अश्वत्थम म्हणजे संसाररूपी पिंपळाच्या झाडाला अविनाशी म्हणतात. वेद, हे वेद नाही. जसं छंदचा अर्थ होतो विभाग, कोणत्याही एका शब्दाचा एकच अर्थ नाही होत. की जो ह्या सगळ्या छंदांना, सगळ्या विभागांना तत्वाने जाणतो. क्षरपुरुष कोणता विभाग आहे ह्या संसाररूपी वृक्षाचा, मूळ कोण आहे आणि फांदी कोण आहे, डहाळी कोण आहे, ज्याला हे सगळं माहीत आहे, तो स वेदविद, तो तत्वदर्शी संत आहे. तेव्हा परमेश्वराने 600 वर्ष आधी सांगितलं आणि या दासाने परमात्म्याकडून प्राप्त या ज्ञानाशी तुमची ओळख करून दिली. अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वाकी डार और तीनों देवा शाखा है, ये पातरूप संसार. तेव्हा इथेही श्रीमद भगवद्गीता ही हेच सांगते की तिन्ही गुणरूपी, इथे बघा पुढे 15व्या अध्यायाचा हा दुसरा मंत्र तुम्ही बघून घ्या. त्या संसाररूपी वृक्षाच्या तिन्ही गुणरूपी, होय होय पुण्यात्म्यांनो, हे सद्ग्रंथ आहेत. जर ही BA MA ची पुस्तकं एखादा मुलगा वाचू समजू शकतो, तर टीचरची काय आवश्यकता होती? इतकी मोठी कॉलेजेस बनवण्याची काय गरज होती? ह्या अशा कोणत्या आपल्या सद्ग्रंथातलं कखही कळत नाही. हे कोड वर्ड्स आहेत. तिन्ही गुणरूपी फांद्या. आता आधी हे सांगतोय 3 गुण कोणते आहेत. समजणाऱ्याला इशारा पुष्कळ असतो, हे दाखवतो. हे मार्कंडेय पुराण, ज्यांना आपण शिरोधार्य मानतो सगळ्याच पुराणांना. मार्कंडेय पुराण गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित, सचित्र मोठा टाईप. गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. ह्याच्या 123व्या पानावर बघा. आता आपण इथून वाचत आलो आहोत 122 पासून. संक्षिप्त मार्कंडेय पुराण. ह्यात मार्कंडेयजी म्हणत आले आहेत. मार्कंडेयजी म्हणाले, मुनी, आता आपण इकडे येऊ, आपल्या कामाचं वाचू. रजोगुण प्रधान ब्रह्मा, तमोगुण प्रधान रुद्र आणि सत्वप्रधान विश्वपालक विष्णू आहेत. ह्याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. इति सिद्धम रजगुण ब्रह्मा, सत्गुण विष्णू, तमगुण शिवजी. अजूनही बरेचसे प्रमाण आहेत. जसं हे बघा श्रीमद देवी भागवत. ह्यामध्ये संस्कृतही सोबत आहे, आपल्याला ही सोय आहे हे समजण्याची. भाग 1 आणि हे कुठून प्रकाशित आहे? श्री अथ देवी भागवतम सभाषा टीकम समहात्म्यम, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईहून. ह्यात इथे येऊया. हा 3रा स्कंद आहे. अथ श्रीमद देवी भागवते भाषा टीकायुक्ते तृतीय स्कंद प्रारंभ्यते. 3ऱ्या स्कंदामध्ये आलो आपण. पान नंबर 11 आणि अध्याय नंबर 5. ह्याचा मंत्र 8 आपण 8 वाचू. 7 इथे संपला. भगवान शिवजी म्हणत आहेत आपली आई दुर्गाला, हे माता, जर आमच्यावर तुम्ही नेहमी दयायुक्त असाल तर आम्हाला तमोगुण का बरं प्रदान केला आणि रजोगुण ब्रह्मा, रजोगुण हरी, सत्वगुण युक्त केले. का युक्त केले? आता हे तर हिंदी आहे, आता संस्कृत वाचू आपण. हे बघा. यदि दयार्द्रमनान सदांबिके कथमहम विहितश्च. मला का बनवलं? शंकर भगवान म्हणतात तमोगुण हा.
आणि कमलज, कमळापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्माजींना रजोगुण संभव हा. रजोगुणी का बनवलं? सुवितः किमु सत्वगुणो, सत्वगुणो हरिही. आणि विष्णूजींना तुम्ही सद्गुणी का बनवलं? इति सिद्धम. रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. आता आपण पुन्हा घेऊया श्रीमद भगवद्गीतेला. पुण्यात्म्यांनो, ह्या मनुष्य जीवनाचा मूळ उद्देश हा परमात्मा प्राप्तीचा आहे. आणि भगवान लाभले, त्यांची साधना योग्य लाभली तर आपलं हे जीवनही सुखी होईल. ह्यासाठी भगवानाचा शोध आपण घेत होतो. आणि ज्या कारणांमुळे आपण ह्या नकली संतांकडे जाऊन फसलो, ज्याने जशी साधना सांगितली ती आम्ही दिवसरात्र करत राहिलो, आपले पूर्वज मेले भूत बनले, आता त्यांचे श्राद्ध करून घेत आहेत, ते भूत योनी भोगत आहेत आणि आपल्याला मूर्ख बनवत आहेत की श्राद्ध करा. तुमचे पिता तृप्त होतील. आधी वडील 360 दिवस 2-2, 3-3 वेळा जेवत असायचे आणि मग वर्षातून एक दिवस खायला घालून त्यांना नेहमी करता कसं सुखी कराल? ही सगळी उलटी कामं लावून दिली आपल्या पूर्वजांना. आता आपण सद्ग्रंथ समजून घेऊ, यामध्ये सांगितलं काय आहे. आता बघा, श्रीमद भगवद्गीता, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. आता अध्याय नंबर 15 मधला श्लोक नंबर 1 आपण वाचला. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यः तमवेद स वेदविद. ऊर्ध्वमूलम म्हणजे वरती, आदी, वरती ज्याच्या मूळ आहे तो पूर्ण परमात्मा समजावा. खाली अधशाखम, खाली फांद्या आहेत. ह्या संसाररूपी पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हणतात. वेद ज्याची पानं सांगितली आहेत, त्या संसाररूपी वृक्षाला जो मुळासहित जाणतो, म्हणजे मुळापासून पानांपर्यंत जाणतो, तो सवेदविद, तो वेदांचं तात्पर्य जाणणारा आहे. अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव प्रफुल्ल व्यंकटराव तनपुरे. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट लोहगाव, तालुका हवेली, जिल्हा पुण्यावरून आलो. आपला व्यवसाय काय आहे? मी एक सर्व्हिसमॅन आहे आणि सध्या मी पुणे जिल्हा परिषदमध्ये आरोग्य विभागामध्ये काम करतो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2013 साली घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर मी घरामध्ये पारंपरिकरित्या जे काही परंपरेने चालत आलेली पूजा अर्चा होते ती पूजा अर्चा करत होतो. त्याचबरोबर पंढरपूर वगैरे आईवडिलांबरोबर जाणे ते पण चालूच होतं. त्याबरोबर तीर्थक्षेत्र करता करता मला पण मनामध्ये असं भाव निर्माण व्हायचा की बा आपण पण एखाद्या देवाची भक्ती करायला पाहिजे. तर मी सहसा दत्तात्रेयाचा फोटो बघून माझ्या मनामध्ये अशी भावना यायची की या देवामध्ये तिन्ही देवांचे एकच आहेत, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करण्यासाठी वेगवेगळी करण्याऐवजी जर दत्तात्रेयाची पूजा केली ते तिन्ही देवाची पूजा होईल. मग या हिशोबाने मी दत्तात्रेय महाराजांचा फोटो जिथे बघल किंवा मला असं वाटेल की बाबा दत्त महाराजांचा फोटो दिसला तर मी थोडा आदरभावाने त्यांचा प्रणाम वगैरे करत असे. त्यांच्या मनामध्ये माझ्या जरा जास्त भाव ठेवत असे. असं याचा अर्थ असं नाही की मी शंकर भगवान या राम कृष्ण यांच्या मूर्तीकडे मी दुर्लक्ष करत होतो, परंतु माझा भाव थोडा जास्त दत्तात्रेय महाराजांकडे होता. अशा प्रकारे मी भक्ती करत होतो. त्याबरोबर आमच्या घरामध्ये नवनाथांचे पारायण वगैरे करणे, त्याच्यानंतर रामायण वगैरे या गोष्टीकडेही माझ्या बहिणी वगैरे गावामध्ये चालू असताना त्यांच्याबरोबर मी जाणे अशी क्रिया चालू होती. मी अशा प्रकारे भक्ती केली. त्याच्यानंतर मी मिलिटरीमध्ये भरती झालो. मिलिटरीमध्ये भरती झाल्यानंतर मला अमृतसरला माझी पोस्टिंग असताना त्या ठिकाणी मला काही क्वार्टर भेटले नाही गव्हर्नमेंटचे. मग मी बाहेर एका म्हणजे सिव्हिलमध्ये भाड्याने घर घेतलं. तर ते माझे जे घर मालक होते ते राधास्वामीशी जोडलेले होते. त्यांच्याबरोबर मग मला त्यांनी ते सत्संगाला वगैरे नेणं व्यासला प्रत्येक रविवारी. मग असं करता करता मला त्यांनी नामदीक्षा घेण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तिथून पुढे मग मी
राधास्वामीची भक्ती करायला सुरुवात केली. 1999 पासून राधास्वामीची भक्ती केली तर 2013पर्यंत. सर, जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच आपला जो पिंड आहे हा भक्तीचा पिंड होता आणि आपण परमेश्वर प्राप्तीसाठी नेहमी तत्पर असत होते आणि जो काय मार्ग मिळेल त्या दृष्टीने आपण परमेश्वराची आराधना करत होते. आणि अशातच आपल्याला राधास्वामी पंथ हा सुद्धा पंथ आपल्याला निदर्शनास आला आणि त्या पंथाशी सुद्धा आपण जुडले गेलात, त्यांची नामदीक्षा घेतली आणि त्यांची भक्तिविधी केली. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? नाही, कारण असं घडलं की राधास्वामीची भक्ती ज्यावेळेस करत होतो तर माझ्या नजरेमध्ये राधास्वामीची भक्ती ही सर्वश्रेष्ठ मी मानत होतो. मला हे ज्योतनिरंजनचं नाव तर मी राधास्वामी भक्ती करत असतानाच जाणत होतो. परंतु ब्रह्मा विष्णू महेश या त्यांचे आईवडील कोण आहे, या देवीचा पती कोण आहे, या बाबतीमध्ये मला काही माहिती नव्हतं. परंतु ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांचा सत्संग बघितला त्याच्यानंतर मला समजलं की ज्योतनिरंजन हे 21 ब्रह्मांडाचे मालक आहेत आणि दुर्गेचा पती ज्योतनिरंजन आहे. त्रिदेव जननी असं देवीला म्हणलं जातं. मग मला समजलं की माझी जी भक्ती आहे ही काळ लोकांपर्यंतच आहे, मग मला पुढची भक्ती कशी मिळू शकते. म्हणून मी या मोक्षाच्या मार्गाकडे, या पूर्णतः मोक्ष होण्याच्या मार्गाकडे वळण्याचा मी निर्णय घेतला आणि गुरु बदलला. कारण गुरु बदलायचं हे कारण आहे की हे संत रामपालजी महाराजजी जे काही भक्ती देतात हे शास्त्रानुकूल भक्ती आहे आणि कारण त्यांचं जे काही त्यांनी ऑथेंटिक प्रूफ असे दिलेले की याच्या अगोदर ज्यांनी भक्ती केली त्यांनी शास्त्रानुकूलच भक्ती केलेली आहे. आणि तुम्हाला जर मोक्ष मार्ग पाहिजे असेल तर ज्यांचा मोक्ष झालेला आहे त्यांच्या पद्धतीनेच तुम्हाला जर भक्ती केली तरच तुमचाही मोक्ष होऊ शकतो. मग अशी भक्ती देणारा संतच फक्त मोक्ष करू शकतो असं माझ्या लक्षात आलं आणि मग मी गुरु बदलायला काही वेळ लावला नाही. कारण त्या ठिकाणी माझं जन्म मरणाचा जर रोग कटणार नव्हता तर मग मी यांच्या शरण येणंच बेहतर समजलो आणि मी आज संत रामपालजी महाराजांच्या शरण आलो आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे तुम्हाला समजलं आणि त्यातनं तुम्हाला असा बोध झाला की संत रामपालजी महाराज जे काही ज्ञान देत आहेत ते अद्वितीय ज्ञान आहे आणि ह्याच्यातनंच आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळू शकतो. म्हणून आपण गुरु बदलून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर या नामदीक्षेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झाले? माझ्या परिवारामध्ये सर्वात अगोदर माझे घराचे काम कंप्लीट झालेले नव्हते, ते अधुरंच होतं. कारण मला या अगोदरही पेन्शन मिळत होती मिलिटरीची आणि मला वेतनही चालू होतं. परंतु यामधूनही मला माझ्या वास्तूचं काम पूर्ण करणं अवघड जात होतं आणि माझ्याच्याने झालंही नव्हतं. ज्यावेळेस मी गुरुजींच्या शरण आलो त्याच्यानंतर माझे वास्तूचं काम कंप्लीट झालं आणि मी अजून 2 गुंठे जागा विकत घेतली. याच्या अलावा जे काही माझं धन पूर्वी खर्च व्हायचं जे विनाकारण जे मला न कळत असं कळतही नव्हतं किंवा इतका खर्च कुठं होतो काय होतो, तो प्रमाण माझं कमी झालं. कारण माझ्याकडे नशा वगैरे आणि विनाकारण खर्चाचं प्रमाण कमी झालं. त्याच्यानंतर माझ्या पत्नीला स्वरेशीच बिमारी होती, आजार होता. तो आजार तसं लवकर बरा होणारा नाही आहे आणि ज्यावेळेस मी गुरुजींच्या शरण आलो त्यावेळेस त्यांच्या आजारावर त्यांनी मात केली आणि तेही गुरुजींच्या शरणामध्ये आहेत. माझ्या वडिलांना मूळव्याध होतं, त्या मूळव्याधाचाही वडिलांना खूप फायदा झाला. औरंगाबादलाही नेऊन त्यांना ॲडमिट केलं होतं, त्या ठिकाणी त्यांचं ऑपरेशन केलं नाही गेलं कारण ते खूप 50 वर्षापासून त्यांना मूळव्याधाचा त्रास असल्याकारणाने तो सतत 15 दिवसाला 15 महिन्याला असं त्यांना सतत त्रास व्हायचा आणि त्यांची शारीरिक हालत जी आहे ती खूप खराब व्हायची. असं करत करत त्यांना ज्यावेळेस मिलिटरी हॉस्पिटल खडकीमध्ये पण मी ॲडमिट केलं होतं, परंतु तेव्हाही त्यांचं ऑपरेशन तिथे केलं गेलं नाही. शेवटी त्यांना खराडेमध्ये कोहाडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि एकदम त्यांचं ऑपरेशन तिथं जे सर्जन होते त्यांनी केलं. त्याच्यानंतर आज त्यांना कसल्याही प्रकारचा मूळव्याधाचा त्रास नाही आहे. हे एक लाभ झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की मला पुत्र नव्हता, तर मला पुत्राचाही मला लग्नाच्या 21व्या वर्षी माझ्या वयाच्या 50व्या वर्षी मला पुत्र प्राप्त झाला. कारण मुलगा आणि मुलीमध्ये तसं
कोणत्याही प्रकारचं भेदभाव नसताना सुद्धा, माझ्या मनात नसताना सुद्धा, तर माझ्या पत्नीने गुरुजींना एवढंच सांगितलं होतं की मला पुत्र नाही आहे, तरी गुरुजींच्या आशीर्वादाने मला पुत्रही झाला. अशा प्रकारचे मला लाभ होत गेले आणि या लाभापासून मला फार म्हणजे अशी शांती मिळाली की व जे नाही ते परमात्मा देऊ शकतात. आणि सर्वात मोठा लाभ मला असा मिळाला की मला मोक्षाचा मार्ग मिळाला. या अगोदरही मी भक्ती करत होतो राधास्वामीची, पण माझं त्याच्यामध्ये पूर्ण मोक्ष नव्हतं हे मला संत रामपालजी महाराजांच्या शरण ज्यावेळेस आलो त्याच वेळेस मला समजलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे काही आपले सहकारी मित्र आहेत, त्याचप्रमाणे जो काही आपला आप्तेष्ट नातेवाईक गणगोत्र आहेत आणि जो समाज बांधव आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना आपण काय संदेश द्याल? संदेश नाही, माझी एक अशी विनंती आहे की जे काही माझे माता पिता तुल्य, त्याचबरोबर माझे भाऊ बहीण मला बघत आहेत, यांना माझी एक विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाच्या संविधानाचा आपण जरूर सन्मान करतो आणि त्या संविधानाप्रमाणे जर आपण चाललो नाही तर आपण गुन्हेगार ठरतो. याच धर्तीवरती ज्यावेळेस आपण परमात्माची भक्ती करतो आणि ती भक्ती जर आपण शास्त्रानुकूल करत नसेल तर आपण एक प्रकारे परमात्माचे सुद्धा अपराधी आहोत. तर माझं असंच म्हणणं आहे की जगद्गुरू रामपालजी महाराज आता सध्या या ठिकाणी जी भक्ती देतात ती शास्त्रानुकूल देतात आणि अशी भक्ती देणारे महापुरुष या धर्तीवरती माझ्या नॉलेजमध्ये तर कोणी नाही आहे. आणि मग तुमचंही कल्याण करायचं असेल, मोक्ष करायचा असेल तर तुम्हाला फक्त संत रामपालजी महाराजांजवळच येऊन नामदीक्षा घ्यायला पाहिजे. नामदीक्षा घेण्याकरता तुम्हाला ज्या ज्या चॅनलवरती सत्संग चालतात त्या ठिकाणी तुम्ही फोन घेऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदानाची संत रामपालजी महाराजांनी व्यवस्था केलेली आहे, तुम्ही नाम घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगितलं की आज प्रत्येक मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला पाहिजे आणि आपल्या टी व्हीच्या चॅनलच्या माध्यमातून जे काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही एखाद्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला तर त्या व्यक्तीला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नामदीक्षा ही निशुल्क दिली जाते. ज्यावेळेस मी सुद्धा नामदीक्षा घेण्यासाठी गेलो होतो तर माझ्या मनामध्ये हाच प्रश्न होता की मी नामदीक्षा घेतल्यानंतर मला पैसे वगैरे द्यावे लागतील. परंतु माझ्याकडनं कोणत्याही प्रकारचे पैसे न मागता न घेता मला नामदीक्षा दिली. असं कोणी पैसे मागत नाही आणि यासाठी पैसे लागत नाही, निशुल्क तुम्हाला नामदीक्षा मिळू शकते. धन्यवाद. सच आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी